श्री गुरुदेव दत्त गीता ज्ञानाचे 51 अनमोल विचार. फक्त जगासमोर जिंकणाराच माणूस विजेता नसतो, तर कोणत्या नात्यासमोर कधी आणि केव्हा हार मानायची असते हे ज्याला समजतं तो सुद्धा विजेताच असतो. ज्यांना स्वतःचं मन नियंत्रित करता येत नाही त्यांच्यासाठी ते काम म्हणजे शत्रूंनी केलेल्या कामासारखंच आहे. जो लोक बुद्धीने विचार करायचा सोडून भावनेमध्ये वाहत जातात त्यांना कोणीही मूर्ख बनवू शकतं. कोणी काहीही बोललं तरी स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र आटवू शकत नाही. कोणतीही व्यक्ती त्याला पाहिजे ते बनवू शकते जर तो विश्वासाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहिला. जेव्हा कोणी तुमचा हात आणि साथ देणं सोडून देतं त्यावेळी देव तुमचं बोट पकडण्यासाठी कोणाला पाठवतो, त्याचं नाव श्रीकृष्ण आहे. वेळेच्या आधी मिळालेल्या वस्तूची किंमत नसते आणि वेळ निघून गेल्यानंतर मिळालेल्या वस्तूला महत्त्व नसतं. जिथे तुम्हाला कोणीही इज्जत देत नाही अशा ठिकाणी थांबणं चुकीचं आहे. मग ते कोणाचं घर असो किंवा कोणाचं मन. सत्य कधीच दावा करत नाही की ते सत्य आहे, पण खोटं नेहमीच दावा करतं की ते सत्य आहे. आपल्या स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला ध्येयाच्या रस्त्यावर आपल्याला चालावं लागतं. ज्या गोष्टी करणं आपल्याला शक्यच नाही अशा गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे मूर्खपणा आहे. माणसाला त्याच्या कर्माच्या फळामुळे मिळणारा विजय किंवा पराजय, लाभ किंवा हानी, प्रसन्नता किंवा दुःख या गोष्टीचा विचार करून काळजी केली नाही पाहिजे. वेळ कधीच एकसारखी राहत नाही. अशा लोकांना पण रडावं लागतं जे कारण नसताना दुसऱ्या लोकांना रडवतात. ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजाला वादळ त्याच्या ध्येयापासून दूर घेऊन जातं, त्याप्रमाणेच भौतिक सुखाची अपेक्षा माणसाला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाते. ना तर हे शरीर तुमचं आहे आणि ना तुम्ही या शरीराचे मालक आहात. हे शरीर पंचतत्वापासून बनलेलं आहे. आग, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. एक दिवस हे शरीर याच पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे. आत्मा शरीराला तसेच सोडून देते जसे माणूस जुने कपडे फेकून नवीन कपडे घालतो. स्वतःला देवाच्या प्रती समर्पित करा, कारण देवच मोठा आधार असतो. जो कोणी या आधाराला ओळखतो तो चिंता, भीती आणि दुःखापासून मुक्त होतो. जशी अंधारामध्ये उजेडाची ज्योत झगमगते, त्याचप्रमाणेच सत्याची चमक कधीही फिकी पडत नाही. म्हणूनच माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे. स्वतःला होणाऱ्या त्रासासाठी जगाला दोष देऊ नका. स्वतःच्या मनाला समजावा, तुमच्या मनाचा परिवर्तन हेच तुमच्या दुःखाचं अंत आहे. आयुष्यामध्ये तुम्ही किती बरोबर आहात आणि किती चुकीचे आहात हे फक्त 2 लोकांना माहीत आहे. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरं म्हणजे अंतरात्मा.
माणूस ज्या रूपामध्ये देवाची आठवण काढतो, देव त्या रूपामध्येच त्याला दर्शन देतात. रागामुळे भ्रम तयार होतात. भ्रमामुळे बुद्धी भ्रष्ट होते. बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे तर्क नष्ट होतो आणि तर्क नष्ट झाला की माणसाचे अधपतन होते. स्वतःला कमजोर कधीही समजू नका. जर तुम्ही पडाल तर उठण्याचा प्रयत्न करा. लढा पूर्ण निष्ठेने, कर्तव्याने, कर्म करा. बाकी सगळं देवावर सोडा. परिवर्तन हाच जगाचा नियम आहे. एका क्षणात तुम्ही करोडांचे मालक होता तर दुसऱ्या क्षणात तुमच्याजवळ काहीही नसतं. अहंकार आणि संस्कारामध्ये फरक आहे. अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो, तर संस्कार स्वतः कमीपणा घेऊन खुश होतात. सुंदरता आपल्या दृष्टिकोनामध्ये असते. काहींना चिखलात उमगलेल्या कमळ सुद्धा आवडते, तर काहींना चंद्रावर पण डाग दिसतात. सेवा सगळ्यांची करा, पण आशा कोणाकडूनही ठेवू नका. कारण सेवेचं योग्य मूल्य परमेश्वर देतात. असं होऊ शकतं की प्रत्येक दिवस नसेल, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील. कोणाचाही उदय अचानक होत नाही. सूर्यसुद्धा हळूहळू वर येतो. सहनशीलता आणि तपस्या ज्याच्यामध्ये आहे तोच यशाची शिखर गाठू शकतो. रडणं बंद करा आणि स्वतःच्या अडचणीशी स्वतः लढायला शिका. कारण साथ देणारे स्मशानात पुढे जात नाहीत. जेव्हा सत्य आणि असत्यामध्ये लढाई होते तेव्हा सत्य एकटाच उभा असतो आणि असत्याच्या मागे लोकांची फौज उभी असते. नेहमी धीर धरा. कधीकधी आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप वाईट काळातून जावं लागतं. कोणतीही गोष्ट स्वच्छ मनाने मागितली तर देव नशिबापेक्षा जास्त देतो. जी गोष्ट तुमची आहे ती काहीही झाली तरी तुम्हाला मिळणारच. मग ती तुमच्यापासून हिसकावून घेण्यासाठी सगळेजण एकत्र आले तरी काही फरक पडत नाही. जेव्हा विनाशाची सुरुवात होते तेव्हा सुरुवात बोलण्यावरचे नियंत्रण घालवून होते. एकटं राहणं तुम्हाला हेही शिकवतं की तुमच्याजवळ तुमच्या स्वतःशिवाय काही नाही. कोणत्याही व्यक्तीला पूर्ण समजून घेतल्याशिवाय दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये येऊन त्यांच्याबद्दल चुकीचे मत बनवणे मूर्खपणा आहे. राग आल्यानंतर ओरडण्यासाठी ताकद लागते, पण राग आल्यानंतर शांत बसण्यासाठी खूप ताकद लागते. आयुष्यामध्ये सगळं संपलं आहे असं कधीच होत नाही. नेहमीच एक नवीन संधी तुमची वाट पाहत असते. जेव्हा कुटुंबातील सदस्य परके वाटू लागतील आणि परके लोक आपले वाटू लागतील, त्यावेळी समजून घ्या की विनाशाची सुरुवात झाली आहे. वाईट गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्या, त्या नेहमीच विनाशाच्या कारण बनतात. कारण जहाजामध्ये छोटं होल असो किंवा मोठं, ते जहाजाला बुडवतंच. जो व्यक्ती स्पष्ट आणि सरळ बोलतो त्याचे शब्द कडू असतात, पण तो कधीच कोणाबरोबर कपट करत नाही. परिवार आणि समाज दोन्ही बर्बाद होतात जेव्हा
समजूतदारपणा व्यक्ती मौन आणि असमंजस व्यक्ती बोलू लागतात. आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर त्या गोष्टीवर लक्ष द्या ज्या तुमच्याजवळ आहेत, त्यांच्यावर नाही ज्या दुसऱ्याजवळ आहेत. जेव्हा आशा संपायला लागतील, कोणताही रस्ता दिसणार नाही, त्यावेळी एकदा भगवद्गीतेला शरण जा. जे चांगलं असेल ते ग्रहण करा, जे वाईट असेल त्याचा त्याग करा. मग ते विचार असो, कर्म असो किंवा माणूस असो. अडचणीमध्ये धैर्य, श्रीमंतीमध्ये द्या आणि संकटामध्ये सहनशीलता हे श्रेष्ठ व्यक्तीचे लक्षण आहे. तुम्ही मागेही जाऊ शकत नाही आणि सुरुवात बदलू शकत नाही, पण तुम्ही जेथे आहे तेथून सुरू करू शकतात आणि शेवट नक्कीच बदलू शकतात. त्या दिवशी तुमच्या सगळ्या चिंता संपून जातील, ज्या दिवशी तुम्हाला विश्वास होईल की आपलं सगळं काम ईश्वराच्या मर्जीने चालतं. होऊन गेले त्याचे दुःख का करायचे, जे आहे त्याचा अहंकार का करायचा आणि जे येणार आहे त्याचा मोह का करायचा. तुमच्या व्यर्थ चिंता आणि मनातील भीती